नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्टमध्ये शिपाई, लिपिक आणि चालक या पदाची जी पदभरती निघाली होती त्याची विद्यार्थी मित्रांनो औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या खंडपीठाने 26 एप्रिल ही परीक्षा दिनांक ठरवलेली होती. परंतु विद्यार्थी मित्रांनो 26 एप्रिल रोजी दुसरी एक एक्झाम होणार आहे, त्याच्यामुळे ही परीक्षा कॅन्सल होणार आहे. तर ती दुसरी एक्झाम कोणती होणार आहे, नक्कीच ही परीक्षा रद्द होणार आहे का, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांना आता हॉल तिकीट कधी मिळणार आहे, नवीन परीक्षा दिनांक कधी असणार आहे, त्याचप्रमाणे कोणकोणते विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत आणि अभ्यास कसा करावा, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय पदभरतीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवलेला आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. तर बघा मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण येथे टेलिग्रामवर आल्यानंतर इथं तुम्हाला दिसेलच की आपण डेली बेसिसवर करंट अफेअर, ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असतात आणि ज्या काही महत्त्वाच्या कंटेंट असतात, म्हणजे आता आपण इथं बघू शकतो की महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी 5 मार्च 2026 रोजी एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षेची दिनांकामध्ये बदल केलेला होता. जी मुख्य परीक्षा 29 मार्चपासून सुरू होणार होती ती आता 5 एप्रिलपासून सुरू राहणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर परीक्षेचे आपण तारखा बघितल्या तर प्रथमतः 5 एप्रिल 2026 रविवार रोजी सकाळी एक भाषा पेपर 1 आणि भाषा पेपर 2 म्हणजेच मराठी आणि इंग्रजीचा पेपर राहणार आहे. त्याच्यानंतर दुसरा पेपर हा 18 एप्रिल 2026 शनिवारी राहणार आहे, तो निबंधाचा पेपर आहे. त्याच्यानंतर तिसरा पेपर हा 19 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच रविवारी घेण्यात आलेला आहे आणि तो सामान्य अध्ययन 1 आणि सामान्य अध्ययन 2-5 असा तो पेपर राहणार आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची तारीख म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 26 एप्रिल 2026 रविवार, आणि हीच तारीख छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आपली कोर्टाची म्हणजेच लिपिक, चालक आणि शिपाई या पदाची एक्झाम याच तारखेला घेणार होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता दोन्ही पेपर एकाच दिवशी घेणे शक्य नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2 मे 2026 रोजी शनिवारी त्यांचा शेवटचा पेपर राहणार आहे, तो म्हणजे वैकल्पिक विषय पेपर 8 आणि पेपर 9. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय झालं आहे, MPSC राज्यसेवा यांची ही परीक्षा 26 एप्रिल रोजी आहे. त्याचप्रमाणे बॉम्बे हायकोर्ट यांनी सुद्धा 26 एप्रिल रोजी पेपर घेण्याचे ठरवले होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता दोघांपैकी एका पेपरचे तारखांमध्ये बदल होणार, MPSC मध्ये होणार की बॉम्बे हायकोर्टमध्ये होणार. तर बघा मित्रांनो, MPSCने आता ती तारीख ठरवलेली आहे की ते 5, 18, 19 आणि 26 आणि 2 मे असे पेपर घेणार आहेत. त्याच्यामुळे आता त्यांच्या तारखांमध्ये बदल तर होणार नाही. आता बदल कोणत्या तारखांमध्ये होणार, तर मुंबई उच्च न्यायालय यांनी जे 26 एप्रिल रोजी पेपर घेतले होते ती आता पेपर कॅन्सल होणार आणि आपली परीक्षा आता पुढे ढकलली जाणार आहे. तर आता आपली पेपर कधी होऊ शकतात, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणकोणते स्लॉट खाली आहेत. तर आपण जर बघितलं तर मे महिन्यामध्ये 3, 10, 17 आणि 24 या दिवशी पेपर होऊ शकतात, जर मे महिन्यामध्ये झाले तर. आता तुम्ही म्हणाल की 31 मेला सुद्धा संडे आहे, तर त्या दिवशी का नाही होणार, तर बघा विद्यार्थी मित्रांनो 31 मे 2026 रोजी MPSCचे अजून एक पेपर आहे. ती म्हणजे कोणती, तर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. आपण जे आधी तारखा बघितल्या 5, 18, 19 आणि 26 आणि 2 मे या मुख्य परीक्षेचे पेपर होते, हे मुख्य परीक्षेचे पेपर होते. परंतु 31 मे रोजी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पेपर राहणार आहेत. त्याच्यामुळेच आपण जे तारखा सांगितल्या आहेत मे महिन्यामध्ये, त्या 3, 10, 17 आणि 24 या 4 तारखांमध्ये आपल्या कोर्टाचे पेपर होऊ शकतात. त्याच्यानंतर आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर मार्चमध्ये पेपर होऊ शकत नाही का, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीचे आता सध्या ग्राउंड चालू आहेत आणि 28 मार्चपर्यंत मुंबई पोलिसचे ग्राउंड चालणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 15 मार्चपासून वेगवेगळ्या पोलीस भरतीमध्ये ज्यांचे ग्राउंड संपलेले आहेत त्यांची आता रिटर्न एक्झाम होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम ही आपली मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये घेणं पॉसिबलच नाही आहेत, कारण की त्यांना तारखाच अवेलेबल नाही आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं तर मुंबई पोलीस भरती
ठीक आहे, यांचीसुद्धा एक्झाम ही ऑफलाईन पद्धतीने होते. त्याच्यानंतर MPSCची आपण एक्झाम बघितली तर तीसुद्धा ऑफलाईन पद्धतीने होते. त्याचप्रमाणे आपली मुंबई हायकोर्टाची जी पेपर आहेत ते सुद्धा ऑफलाईन पद्धतीने शाळेमध्ये होणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, एकाच दिवशी दोन्ही पेपरसाठी शाळा अवेलेबल करणे हे शक्य नाही होणार. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन, त्याचप्रमाणे शिक्षक, त्याचप्रमाणे आता शाळांमध्ये 10वी-12वीचे पेपर आहेत ते तर एप्रिल महिन्यापर्यंत संपून जातील. परंतु इतरही शिक्षकांना पेपर चेकिंगचं काम दिलेलं असतं. हे सर्व मॅनेजमेंट करावं लागतं. त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर मुंबई हायकोर्टाचे पेपर हे मे महिन्यामध्ये किंवा मग जून महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकतात. त्याचप्रमाणे जून आठवड्यामध्ये सुद्धा 14 जून या दिवशी MPSCचे परत एक पेपर आहे आणि 12 जुलै या दिवशी सुद्धा एक पेपर आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, 31 मे, 14 जून आणि 12 जुलै हे 3 दिवस सोडून मे महिन्यामध्ये कधीही आपले कोर्टाचे पेपर होऊ शकतात. त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर हॉल तिकीट आम्हाला कधी भेटेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट तुम्हाला तुमची जर परीक्षा समजा की 24 मेला असेल तर तुम्हाला हॉल तिकीट हे 16-17 मेपर्यंत भेटेल. म्हणजेच परीक्षेच्या 7 ते 8 दिवस अगोदरच तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आत्तापासूनच सर आम्हाला हॉल तिकीट कधी मिळेल, हे कधी मिळेल, ते आत्तापासूनच विचार करत नका बसू. तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे. तर तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी म्हणजे 2023चे, 2022चे आणि 2020चे यावर्षी जे पेपर झाले होते त्यांची तुम्हाला PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर ते PDFचं झेरॉक्स काढून तुम्हाला तिन्ही पेपर समोर ठेवायचे आहेत. त्यानंतर तिन्ही पेपरमध्ये जर मराठीचे 10-10 क्वेश्चन आलेत तर तिन्ही पेपरमधील 30 क्वेश्चन तुम्हाला ॲनालायसिस करायचं आहे की कॉमन कोणते टॉपिक येणार आहेत. ठीक आहे, तर तसं जर तुम्ही केलं तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 90 पैकी क्लर्कमध्ये 60 ते 65 मार्क आरामात मिळणार. आणि गेल्या वर्षीचा कट ऑफ जर आपण बघितला तर तो 62 की 64 असा लागला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कट ऑफमध्ये आणि मेरिटमध्ये बसायचं असेल तर तुम्हाला लिपिक या पदासाठी जर तुम्ही 70+ असेल तर तुम्हाला कसलंच टेन्शन नाही आहे. 70 तुम्हाला इथं प्लस घ्यायचं, त्याच्यानंतर 30 ते 40 मार्कांचा आपला इंटरव्ह्यू होतो आणि आपलं टायपिंग टेस्ट होते. ठीक आहे, त्याबद्दल तर आपण नंतर बोलूयाच. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आधी आपल्याला एक्झामवर फोकस करायचा आहे. त्याचप्रमाणे आता छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सांगितलं होतं की तिन्ही पेपर आम्ही एकाच दिवशी घेणार आहोत. जर विद्यार्थी मित्रांनो तिन्ही पेपर एकाच दिवशी घेतले तर ज्याही विद्यार्थ्यांनी शिपाई, त्यानंतर चालक भरती, त्यानंतर लिपिक भरती या तिन्ही पदासाठी जर अर्ज केला असेल ना विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला या तिन्हीपैकी फक्त एकच परीक्षा देता येणार आहे. परंतु कोर्टाला एकच विनंती असेल की तिन्ही पेपर हे वेगवेगळ्या दिवशी घेण्यात यावे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी तिन्ही फॉर्म भरलेले असतातच. त्याच्यामुळे हायकोर्टाने तेवढी दखल घ्यावी. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की आपण एक कॉम्प्युटरची MCQ टॉप 500 MCQची एक सिरीज सुरू केली आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण डेली बेसिसवर 30-30 क्वेश्चनचे सराव घेणार आहेत. ते जरी तुम्ही 500 MCQचा सराव केला तर तुम्हाला संगणकामध्ये 10 पैकी 9 मार्क फिक्स मिळणार आहेत. त्यांची आपण सिरीज सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्याचप्रमाणे टेलिग्रामची सुद्धा दिलेली आहे. परंतु तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, कारण की व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फक्त तो मुंबई हायकोर्टाचाच ग्रुप असल्यामुळे त्या रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट असतात, त्याचप्रमाणे रिझल्ट कधी लागणार आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे, एक्झाम कधी होणार आहे, ह्या सर्व माहिती तुम्हाला ते लगेच मिळणार आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हॉट्सअपला जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.